आपण गॅप मध्ये थोडासा गॅप भारतीय जनता पार्टीचा राजू वानखेड़े तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे आज 2026 सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज प्रचाराचा अधिकृत असा शुभारंभ करण्यात आला सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून येनाकरापासून. आणि आज आम्ही सर्व 4 उमेदवार पुष्पाताई रोजतकर, सागरजी पाले, स्वर्णाताई साळवे आणि आम्ही आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व मित्रपरिवार सगळे आज मोठ्या संख्येने आज या प्रचाराला आलेले आणि मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि बघता एवढा उदंड प्रतिसाद आम्हाला या प्रभागामध्ये मिळाला, मी खरंच जनतेचं मनापासून आभार मानतो. आणि जे कामं महाराष्ट्रामध्ये आणि जे कामं आम्ही या वॉर्डामध्ये गेले, प्रभागामध्ये गेले, आज त्याची पावती मिळताना आम्हाला दिसतंय. नक्कीच मनामध्ये कोणतीही शंका नाही, या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4च्या 4 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देतील इथली जनता, एवढा मला विश्वास आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी जी मोठी जलवाहिनी, एक जलनिसारण वाहिनी, दुसरं जे शहरामध्ये उद्योगधंदे आलेले त्या संदर्भात असेल किंवा रस्ते स्मार्ट सिटीच्या संदर्भातून जे रस्ते करण्यात आले, व आम्ही प्रभागामध्ये पुष्पाताई रोजतकर हे सुद्धा 2015 ते 2020 किंवा आतापर्यंत किंवा मी पण या प्रभागामध्ये नगरसेवक 10 वर्षापासून आहे, त्या विकासावर आमचा विश्वास आहे. आणि जे विकास कामं केले आणि ते जनतेच्या सुखदुःखात आम्ही उभं राहिलो त्याच्यामुळे जनता आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवेल, एवढं मला त्यांच्यावर विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीचा शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली 2740 कोटीची जलवाहिनी प्रकल्प भाजपमुळे रखडलाय असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. चंद्रकांत खैरेंनी पूर्ण वाट लावली आहे. 20 वर्षापासून त्याच्या हातामध्ये सत्ता होती, तो सर्व होता, त्याच्यामुळे काही झालं नाही. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांनी 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर केली. आपले अतुल सावे ज्यावेळेस मंत्री झाले 56 दिवसामध्ये त्यांनी 1680 कोटी या शहरासाठी आणले. त्याच्यानंतर सरकारने कोणी दिलं, उलट महाविकास आघाडीच्या उलट हे पाणी 2 वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होतं. महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं, त्या कारणामुळे 2.5 वर्षात हा प्रकल्प रखडला, म्हणून आज लेट पाणी झालं. आतापर्यंत दररोज पाणी मिळालं असतं. आणि काळजी करू नका, एकनाथ शिंदे त्यानंतर देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस हे मुख्यमंत्री झाले त्यांनी प्रत्येक 2 महिन्याला बैठक घेऊन याचा पूर्ण प्रकल्प कसा पूर्णतः जाईल याची त्यांनी खबरदारी घेऊन त्यांनी जवळजवळ 99% हा कार्यक्रम प्रकल्प पूर्ण झालेला आहे. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये प्रकल्प टेस्टिंगही चालू आहे, प्रकल्प पूर्ण होऊन जाईल आणि जनतेला येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये कुठेही फिरता गरज पडणार नाही आणि सगळ्यांना मुबलक पाणी मिळेल, एवढा आम्हाला विश्वास आहे. या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? मतदारांना एवढंच आवाहन करेन, मतदार हा सुज्ञ, त्यांनी केलेले विकास कामावर मतदान करावं, कोणत्याही भूल थापेला बळी पडायचं नाही. आणि देवा भाऊ महाराष्ट्रामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वबळावर निवडून येणार आहे. त्याच्यामुळे ट्रिपल इंजनचं सरकार या पूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे. त्याच्यामुळे जनता सुज्ञ आहे, ती विकासाला मतदान करते. पक्षाचे अनेक उमेदवार जे आहे इच्छुक होते ते आता सध्याला नाराजीमध्ये, त्याच्याबद्दल काय बोलतो? कोण इच्छुक उमेदवार? ठीक आहे, शेवटी कसं असतं, हा प्रभाग आहे, त्याच्यामध्ये 4 उमेदवार आहे, इच्छुक 20 जण असतात, कोणालाही 4 जणांना मिळणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, त्याच्यामुळे सगळ्यांना तिकीट आपण देऊ शकत नाही. तरी बी कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत घालण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं बंडखोरीचा आणि याच्यावर फरक पडणार नाही. आणि आजच्या ज्या रॅलीमुळे जो प्रतिसाद मिळतोय, असं वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टी 4च उमेदवार आहे, आजूबाजूला कोणी प्रतिस्पर्धी आमच्या समोर दिसत नाही.
प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची रॅली निघाली आणि या जनतेचा प्रतिसाद पाहता या ठिकाणी ही उमेदवार जे आहे चारी हे आजच या ठिकाणी विजय झाल्यासारखं या ठिकाणी वातावरण या निर्माण झालेलं आहे. कारण राजगौरव वानखेडे रोजतकर ताई यांनी या अगोदर 10 वर्ष या ठिकाणी नगरसेवकपद हे केलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सगळं चांगलं वातावरण आहे असं मला वाटतं. आज किती लोकसंख्या होते याच्यामध्ये? आज याच्यामध्ये शेकडो लोक असे आहे याच्यामध्ये 1000, 2000, 1500 लोक या ठिकाणी आहे. कारण बरेचशा महिला आहे आणि बरेचसे पुरुष आहेत. कारण रॅली चालू होऊन बराचसा टाईम त्या ठिकाणी झालेला आहे. काही लोक आता इकडं तिकडं काही नाश्ता पाणी करायला एकत्र ज्यावेळेस शेवटी लोक जमा होतील त्यावेळेस पुन्हा पब्लिक ज्यावेळेस रॅली सुरू झाली त्यावेळेस कमीत कमी रॅलीमध्ये 1500 लोक. बरं, तुम्ही पण एक प्रबळ दावेदार होता, इच्छुक पण होतात, तुम्हाला पक्षाने तिकीट दिले नाही, तुम्ही नाराज आहे का पक्ष? नाही, नाराजीचा प्रश्न नाही. कारण कसं असतं, पक्ष शेवटी वार्डामध्ये सर्वे करत असतो आणि सर्वे करून त्या ठिकाणी तिकीट दिले जात असतं. मी गेले 35 वर्ष 30 वर्ष पार्टीचं काम करतो, पण आतापर्यंत मला इलेक्शन लढण्याचा चान्स आला नाही. परंतु मी पार्टीवर हे नाही, कारण पार्टीचे जे उमेदवार देत असते किंवा निर्णय घेत असते ते हिताचा निर्णय घेत असते. कारण त्यांच्या ते सर्वेमध्ये ते हे होत असतं आणि पार्टी मला जरी उमेदवारी मिळाली नसेल किंवा याच्या अगोदर मला चान्स मिळाला नसेल, परंतु शासकीय कमिटीवरती पार्टीने मला आत्तापर्यंत याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि जे नगरसेवकाला सुविधा उपलब्ध असतात त्या सुविधा मला त्या कमिटीवर, महाराष्ट्राच्या कमिटीवर, दिव्यांगाच्या कमिटीवर त्या मिळाल्या. त्याच्यामुळे मी पार्टीवरती काय दुसऱ्याला उमेदवारी दिली म्हणून नाराज वगैरे काही नाही. माझं नाव? माझं नाव शिवाजीराव साळुंके पाटील, भारतीय जनता पार्टीचा दिव्यांग आघाडीचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक आहे आणि 30 वर्षापासून पार्टीचं काम करतो.